स्ट्रे डॉग्स फीडिंग पॉइंट्स को लेकर एनआरआई फेज 1 में फिर दो गुटों के बीच विवाद होता दिखाई दिया। इस दौरान नागरिकों के इस रोष को देखते हुए तत्काल घटनास्थल पर नवी मुंबई पुलिस के अधिकारियों, नवी मुंबई महानगर पालिका के अधिकारियों और एनिमल वेलफेयर बोर्ड के अधिकारी घटनास्थल पर मौजूद रहे। इतना ही नहीं, इस दौरान पूर्व नगर सेविका नेत्रा शिर्के भी मौजूद थीं। बता दें कि एनआरआई फेज 1 के अधिकतर नागरिक कॉम्प्लेक्स के अंदर निर्मित होने वाले 6 डॉग फीडिंग पॉइंट का विरोध कर रहे हैं। रहवासियों ने कहा कि वे किसी भी स्ट्रे डॉग के खिलाफ नहीं हैं, बल्कि उनकी बस यही मांग है कि 6 डॉग फीडिंग पॉइंट्स एनआरआई फेज 1 कॉम्प्लेक्स के अंदर न बनाकर गेट के बाहर फीडिंग पॉइंट्स बनाए जाए, जिससे स्ट्रे डॉग्स के काटने का डर कम होगा और स्ट्रे डॉग्स को समय पर खाना मिल पाएगा। बता दें कि स्ट्रे डॉग्स का मुद्दा जब माननीय न्यायालय पहुंचा, तब कोर्ट ने गठित कमेटी को फीडिंग पॉइंट्स बनाने के आदेश जारी किए थे। कमेटी ने एनआरआई फेज 1 के अंदर 6 डॉग फीडिंग पॉइंट बनाने की प्रक्रिया को अंजाम दे रही है, मगर नागरिकों ने मांग की है कि अब मात्र एनआरआई फेज 1 में 3 स्ट्रे डॉग्स ही बचे हैं और इसीलिए 6 फीडिंग पॉइंट्स के निर्णय को कमेटी रिव्यू करे, आकर स्थिति का मुआयना करे और इस निर्णय को पीछे ले। इस दौरान नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए डॉग लवर नेत्रा शिर्के और रहवासियों ने कहा कि वे स्ट्रे डॉग्स के फीडिंग पॉइंट्स गेट के बाहर बनाने की मांग कर रहे हैं और अगर उनकी मांगों को पूरा नहीं किया गया तो वह बेहद आक्रामक रुख अख्तियार करेंगे। आम्ही हेच म्हणतोय की जे कमिटी आहे त्यांनी यावं, त्यांनी परत एकदा आमच्या सोसायटीमध्ये किती कुत्री आहेत त्यांचं त्यांनी इव्हॅल्युएशन करावं, त्यांनी मोजावी किती कुत्री आहेत। त्या कुत्र्यांना जर का 3 किंवा 4 आम्ही जसे म्हणतो तेवढीच कुत्री आहे तर आम्ही जिथे फीडिंग पॉईंट द्यायला त्यांना तयार आहोत। आमच्या गेटच्या अगदी बाजूला आहे तो फीडिंग पॉईंट आणि तिथे पाण्याची व्यवस्था, खायची व्यवस्था केलेली आहे, तर तोच फीडिंग पॉईंट आम्ही द्यायला तयार आहोत। अन्यथा आम्ही आतमध्ये त्यांना कुठलाही फीडिंग पॉईंट बनवायला देणार नाही। त्याच्यासाठी आम्हाला इथे पूर्ण महिनाभर या गेटच्या जवळ बसून राहायला लागलं तरी चालेल, पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला तरीही चालेल, पण आम्ही हे होऊन देणार नाही। त्याच्या सगळ्यासाठी आमची तयारी आहे। आज तुम्ही इथे बघताय मोठ्या प्रमाणात सगळे लोक जमलेली आहेत एनआरआय फेज 1ची, कारण बरेच वर्ष झाले इथे एक विषय आहे आणि त्या विषयावरतून खूप सोसायटीच्या आतले जे व्यवस्था आहे ती सगळी खूप खराब झालेली आहे आणि एक सगळं भीतीचं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे आणि त्याचं एकच कारण आहे की ह्या सोसायटीमध्ये खूप सगळे भटकी कुत्री जी आहेत ती खूप सगळी होती। इकडची जे काही कुत्र्यांची जे चावत होती, मुलांना चावत होती, ज्येष्ठ नागरिकांना चावत होती, त्याच्या बाबतीत सगळे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ते राहणारे रहिवासी आहेत ते कंटिन्युअसली कंप्लेंट करत होते, पण ह्यांच्या कुत्र्यांची जी काळजी घेणारे काही लोक आहेत ते कोर्टात गेले आणि मग कोर्टाने सोसायटीचं ऐकलं, पण कोर्टाने हे पण सांगितलं की एक कमिटी तुम्ही नेमा आणि त्या कमिटीच्या माध्यमातून या कुत्र्यांसाठी तुम्ही फीडिंग पॉईंट्स करा। पण आमचं असं म्हणणं आहे आणि इथल्या सगळ्या रहिवाशांचं असं म्हणणं आहे की फीडिंग पॉईंट जो आहे तो सोसायटीच्या बाहेर होऊ शकतो, पण ह्या कमिटीचं म्हणणं आहे की नाही, फीडिंग पॉईंट सोसायटीच्या आतच दिला गेला पाहिजे। हा जो एक वाद आहे तो एकदम म्हणजे विचित्र वाद आहे आणि हा खूप वाढत चाललेला आहे, कारण कुत्री जी आहे ते कुठेही येऊन खाऊ शकतात। त्यांना सेफ ठेवणं, त्यांना कोणी मारहाण नाही करणार ह्याची काळजी घेणं आणि त्यांना 2 वेळेचं जेवण मिळणं ही काळजी घेणं सगळ्यांची जबाबदारी आहे। आपल्या आजूबाजूला जेव्हा कुत्री फिरतात आपली जबाबदारी आहे, आपण काय प्राण्यांच्या अगेन्स्ट नाही आहोत। पण इथे एवढं बघितलं जातं की जेव्हा आपण एका बिल्डिंगच्या जवळ कुत्र्यांना खायला घालतो ते कुत्रे जे असतात ते टेरिटोरियल ॲनिमल असतात, म्हणजे ते त्या एरियाला स्वतःचा इलाका समजतात आणि मग त्या इलाकाला किंवा त्या एरियाला ते प्रोटेक्ट करण्यासाठी, त्याची सुरक्षा करण्यासाठी ते लोकांवर अटॅक करतात। जेव्हा ही मनोवृत्ती कुत्र्यांची असते हे आपल्याला माहीत असताना जर का आपण कुत्र्यांना सोसायटीच्या गेटच्या बाहेर खाऊ घातलं तर त्याच्यात वाद करण्यासारखं काहीच नाही आहे। पण जे 4-5 लोक जेवढी कुत्र्यांना खाऊ घालणारी लोक आहेत, इथे कमीत कमी 2000 फ्लॅट्स आहेत, पण त्या फ्लॅट्समध्ये राहणारे सगळ्यांचं जर का 95% लोक म्हणत आहेत की आम्हाला कुत्र्यांपासून धोका आहे, म्हणून हे कुत्र्यांचं जे फीडिंग पॉईंट आहे हे सोसायटीच्या बाहेर तुम्ही ठेवा, तर इथे कोणी ऐकायला तयार नाही आहे ना। कोर्टनी पण कमिटीला सांगितल्यानंतर कमिटीच्या लोकांनी ऐकायला पाहिजे होतं। तुम्ही जर का इथे राहणाऱ्या रहिवाशांचं म्हणणं ऐकणार नाही आणि फक्त जे कुत्र्यांना वरती प्रेम करणाऱ्या लोकांचं ऐकाल तर हा अन्याय आहे लोकांवर।
वरती. इथे 5,000च्या वर वस्तीची हा एक पूर्ण छोटंसं गाव आहे NRI 1 कॉम्प्लेक्स. एवढी लोकं तुम्हाला सांगतात. आज तुम्ही बघितलं इथे किती लोकं जमली आहेत. लहान मुलांपासून नोकरीची वेळ असताना सुद्धा लोक नोकरी सोडून आज 2:30 वाजल्यापासून इथे थांबलेले. हे सांगायला पोलिसांना, महानगरपालिकेचे जे अधिकारी आलेले त्यांना आणि इथे ॲनिमल वेलफेअर बोर्डचे जे अधिकारी आलेले त्यांना की आम्ही तुम्हाला म्हणत नाही आहे की आम्ही कुत्र्यांना खाऊ घालणार नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की जे कुत्र्यांचं खाण्यासाठी आम्ही जागा तयार केलेली आहे, तिकडे पाणी ठेवलेलं आहे, जेवण ठेवलेलं आहे, ते कुत्र्यांनी तिथे आपण त्यांना खाऊ घालू. उलट इथे जेवढी लोकं आहेत हे सगळे हे पण म्हणत आहेत की आम्ही त्या कुत्र्यांना ॲडॉप्ट करतो आणि त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आम्ही घेतो. रोज एकेका घरातून जेवण दिलं तरी ते कुत्र्यांचं पोट भरू शकतं. पण हा जो हट्ट आहे ह्या लोकांचा, जे केअर गिवर्स स्वतःला म्हणतात, ते स्वतःला केअर गिवर्स म्हणत असताना त्यांना कुत्र्यांची काळजी आहे आम्ही समजू शकतो, पण माणसांची काळजी पण असली पाहिजे ना. बॅलन्स असला पाहिजे सोसायटीमध्ये. असं नाही की तुम्हाला कुत्री खूप आवडतात आणि म्हणून तुम्ही त्यांच्या बाजूनी पूर्ण जगाशी लढा घ्यायला तयार झालेला आहात. तुम्ही ज्येष्ठ नागरिक, मुलं, ह्यांची जी भीती आहे ती समजली पाहिजे आपल्याला. की तुम्हाला भीती वाटत नाही म्हणून सगळ्यांना भीती नाही वाटत आहे असं असतं का? ती भीती जी आहे आतमधून वाटणारी ती का असते? काहीतरी एक्सपिरियन्स झालेला असतो, कोणी कुत्र्यांनी अटॅक केलेला असतो, मागे कुत्रे धावून येतात, तेव्हा जी भीती असते ती पूर्ण जन्मभर राहते माणसाच्या आतमध्ये. पण हा एक विचित्र असा इथे पेच झालेला आहे. आता आम्ही आदरणीय गणेश नाईक साहेबांशी पण मी आज बोललेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जे अधिकारी आहेत, कमिशनर नार्वेकर साहेब, त्यांच्याशी पण त्यांनी बोलणी केलेली आहे फोनवर आणि त्यांनी सांगितलेले आहे की ह्या कमिटीचे जे अध्यक्ष आहे जोशी साहेब, त्यांच्याशी आम्ही बोलू. जोशी साहेबांना आम्ही पत्र देऊ की तुम्ही जे कमिटीने ठरवलेल्या आत जे 6 फीडिंग पॉईंट द्यायचे हे चुकीचं केलेलं आहे. तो निर्णय कमिटीने परत ह्याच्यावर विचार करावा. तुम्ही 2 वर्षापूर्वी आलात तेव्हा तुम्हाला वाटलेलं इथे खूप सगळी कुत्री आहेत, पण तुम्ही आजची परिस्थिती बघत नाही आहे. 2 वर्षाच्या परिस्थितीच्या माध्यमातून तुम्ही म्हणताय 6 फीडिंग पॉईंट आत द्या, हे चुकीचं आहे. आज आतमध्ये 3-4 कुत्रीच आहेत फक्त, मग 6 फीडिंग पॉईंट द्यायची काय गरज आहे? आणि ती 3 कुत्री 4 कुत्री चालत त्या अर्धा किलोमीटर किंवा 200-300 मीटर पण चालायचं, त्यांना चालायला त्रास होईल का कुत्र्यांना? ते बाहेर येऊन जेवू शकतात. म्हणजे ह्या वादाला फुक्कट वाढवण्याचं काम काही लोक करतायत आणि म्हणून हा सगळा निषेध व्यक्त करण्यासाठी आज तुम्ही बघता इथे एवढी जनता इथे जमलेली आहे. आणि नाईक साहेबांनी क्लिअर कट सांगितलं आहे आयुक्त साहेबांना पण की जनतेची सुरक्षा करण्याचं काम आमचे लोकप्रतिनिधीचं आहे. आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहणार आहोत आणि आम्ही हे जे चुकीचा निर्णय या समितीने घेतलेला आहे त्याला फेटाळून लावणार आहोत. हम लोगों ने उनको बहुत बोला कि यहाँ पे नहीं लाना है, फिर भी वो कभी अपनी कार में लाते हैं और इधर उधर घुमाते हैं. और कॉलोनी में कितने बच्चों को काट चुके हैं, कितने सीनियर सिटीजन को काट चुके हैं. और मैं खुद भुक्तभोगी हूँ. मैं एक दिन सीढ़ी लेके जा रही थी, वो कुत्ते ने मुझे 4 बिल्डिंग तक चेस किया. एट लास्ट मुझे वो सीढ़ी फेंकनी पड़ी और अब अपने लिए बची. ह्यूमन से तो प्यार करते नजर आते नहीं हैं. और हमारी सिर्फ एक यही है कि अभी नहीं करते करते सिर्फ 3 कुत्ते बच्चे हैं जिनको सीवुड ने अडॉप्ट कर लिया, वो उनकी देखभाल कर रहे हैं. और वो बोल रहे हैं कि यहाँ पे एक उनका फीडिंग ग्राउंड बना देंगे, हम खिलाएंगे. हम कोई राक्षस नहीं है कि हम उनके अगेंस्ट हैं. जब अंदर कुत्ते हैं ही नहीं कोई, और जिन कुत्तों हैं भी उनको सीवुड ने अडॉप्ट कर लिया है, हम उसकी देख रेख करते हैं, हम उनको खाना देते हैं, तो अंदर बनाने का फीडिंग एरिया का क्या महत्व? छोटे बच्चों को परेशान करते हैं, बुड्ढों को परेशान करते हैं. मैं बताती हूँ, 16 नंबर बिल्डिंग से 12 नंबर तक मुझे दौड़ के जाना पड़ा. एट लास्ट मुझे लगा कि वो सीढ़ी में क्या उसको बहुत अच्छा लग रहा है, मैंने सीढ़ी फेंक दी, तब भी वो छोड़ा नहीं और मेरे पे पूरा खड़ा हो गया. एट लास्ट पता नहीं उसका क्या मन आया, वो वापस चला गया. तो ये सब साल की लड़की को ये सब सेल्फ क्रिएटेड नहीं है, हम लोग सब भुक्तभोगी है. मुझे यहाँ रहते हुए करीब 15 साल हो गया. 14 नंबर बिल्डिंग 12 से 2. मेरी बेटियाँ भी यहीं पर हैं और मेरी जॉइंट फैमिली है. तो मेरा ग्रैंडसन है, वो 42 के उधर से आ रहा था अंदर से. उसको कुत्ते ने, वो पीछे से आ रहा था, देखा कि कुत्ता बैठा है, ऑल ऑफ सडन उसके ऊपर उसने पूरा ये कर दिया और अटैक कर दिया. और ये उतना मोटा जीन्स, मोटा सॉक्स पहना हुआ था. उसको नोच, मतलब वो इतना ज़ोर से दांत से खींचा कि उसका पूरा वहाँ नीचे वो पैंट फटने के बाद वो उसमें आ गया स्किन पे. हाँ, उसके बाद इंजेक्शन लगा. फिर मेरी ग्रैंड डॉटर, उसको 6 कुत्तों ने, 7 साल की थी, 6 कुत्तों ने उसे घेर लिया. और वो अभी उसको समझ में नहीं आ रहा है कि क्या करे, लेकिन इतना ही चालाकी की कि अपने हाथ ऐसे करके उसने ज़ोर से चिल्लाई और वॉचमैन सुना, वो डंडा लेके आया, भगाया. नहीं तो पता नहीं उस दिन क्या होता. और बाकी सभी लोग का है ही, सीनियर सिटीजन का भी है, दौड़ा के काटा
और एक तो लेडी गिर भी गई, उनका फ्रैक्चर भी हो गया काफ़ी। मैं ये नहीं बोलती कि आप मत करो, आपको इतना शौक है आप अपने घर में रख के करो ना, कौन मना किया? अपने घर में रखो, खाना खिलाओ उसको, जो आना करना है आप करो, कोई मना नहीं कर रहा है। लेकिन अब अपने चलते आपके शौक जो है उस दूसरों के लिए क्यों तंग करना है, दूसरों को क्यों परेशान करना है? आप इतने लोग देखिए, इतने रोज़ आ करके इतना कष्ट करके सब अपने, सब सीनियर सिटीजन हैं, सब बच्चे, सबके घर में काम है, सब काम छोड़ करके यहाँ पड़े हैं एक मामूली सी चीज़ के लिए। वो भी वो तैयार हैं कि हम यहाँ बना के दे रहे हैं। क्या प्रॉब्लम है, क्या इशू है, अब उनका क्या प्रॉब्लम है, उनको क्या है, क्या इंटरेस्ट है, ये तो वही जाने। लास्ट 2 इयर्सपासून आम्ही राहतो, पण आता मागच्या वर्षापासून जेव्हापासून माझी मुलगी क्लब हाऊसमधनं कराटेच्या क्लासवरून रिटर्न येत असतात, दोघी पण मुली, त्यांना एवढं म्हणजे जीवाला अक्षरशः धोका आहे की रात्री 8 वाजता कराटेच्या क्लासवरनं यायचं आहे आणि त्याच्यावरनं येताना कुत्र्यांचं तर रोज म्हणजे तिथनं पाठी लागतात, तर ते एवढ्या घाबरतात, मम्मा तूच ये घ्यायला. म्हणजे पावसाळ्यामध्ये सुद्धा आम्हाला सगळी कामं बाजूला सोडून कराटेसाठी यावं लागतं, घेण्यासाठी खास क्लब हाऊसमध्ये. का तर या कुत्र्यांच्या वाढत्या धुमाकूळ झालेला आहे सगळा. 11 नंबरच्या इथे तर 4-5 कुत्र्यांची टोळीच असते. मग त्यांना फीडिंग पॉईंट दिले तर त्यांनी ते अजून वाढवायचा प्रयत्न केला. म्हणजे आमच्या मुलांच्या जीवाला धोका आहे. आणि आम्ही तर म्हणजे दीक्षा पाटील, आमचे पणजोबा आहेत दीपा पाटील, आम्ही सगळं म्हणजे त्यांचा अगेन्स्ट जे काही आहे कुत्र्यांचं असंच वाढता धुमाकूळ अजिबात सहन करून घेणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. कारण आमच्या मुलांच्या जर आरोग्याला धोका असेल, जीवाला धोका असेल तर ते अजिबात मान्य करणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. आम्ही या मताची अजिबात सहमत असणार नाही. यहाँ की रेसिडेंट हूँ 3 साल से, और मेरा एक ग्रैंडसन है 10 इयर्स का। वो डेली नीचे, उसको हम लोग बोलते हैं वॉक पे जाओ, तुम थोड़ा घूम के आओ। अभी इधर में 2-3 महीने से वो बिल्कुल उतरना ही नहीं चाहता है, बोलता है मुझे नीचे उतरने में ही डर लगता है। अब सोचिए अगर हमारी स्थिति यहाँ पे पैसा लेके लगा के घर ले लिया, अब यहाँ पे हम अपने ही घर में अपने ही चोर हो जाएं और हमारा एक ही बच्चा और उसका भी विकास नहीं हो पा रहा। किसके लिए? फालतू स्ट्रीट डॉग्स के लिए। अरे उनके लिए यहाँ पॉइंट दिया जा रहा है ना, और हम उनकी रक्षा कर रहे हैं, उनकी देखभाल करने का बोल रहे हैं, सब कुछ बोल रहे हैं। हमारी जातीय ज़िंदगी में हमारा जो रहन सहन है उसमें कैसे हम गड़बड़ देख सकते हैं? वो हमें बर्दाश्त नहीं है बिल्कुल। मेरी बेटी है, साइकिलिंग करके वापस आ रही थी, सेम स्टोरी, स्ट्रे डॉग ने डराया और फिर उसको स्क्रैच किया, जिसकी वजह से उसको इंजेक्शंस लगाने पड़े। एंड जैसा मैम ने बोला वो बिल्कुल सही है, उसके बाद एक फोबिया हो जाता है। उसके बाद आज तक उसने वापस से साइकिलिंग की नहीं है। उसकी साइकिल कहाँ है आज के डेट में हमको वो भी नहीं मालूम। तो अगर हम यहाँ पे रहते हैं एंड अब मतलब जैसा हम चाहे वैसा नहीं रह सकते, देन वी डोंट अंडरस्टैंड कि यहाँ रहने का मतलब क्या है। प्लस जैसे मैम ने बोला 3 फीडिंग पॉइंट है इनके पास में, बट उनको उनके बिल्डिंग के नीचे फीडिंग पॉइंट चाहिए। ये डॉग लवर्स इतना प्यार करते हैं उन कुत्तों से कि वो 100 मीटर चल के नहीं आना चाहते, उनको उनके बिल्डिंग के नीचे ही खिलाना है। और यहाँ पे एक पेंसिल पॉइंट है जिसके नीचे एक केयर गिवर है जो रहती हैं। तो वो एरिया ऐसा हो गया था कि अगर वहाँ से किसी को क्रॉस करना है ना, मैं खुद आधी रात में मेरे हस्बैंड को वहाँ पिक करने गई थी क्योंकि वो एरिया नहीं क्रॉस कर पा रहे थे। तो ये हालत है हमारे कॉम्प्लेक्स की इन स्ट्रे डॉग्स की वजह से। कॉम्प्लेक्समध्ये मी रेग्युलरली वॉक करते आहे, माझी मुलं इथेच वाढली आहेत, माझी मुलगी आता 25 वर्षाची आहे आणि मी इथे आले जेव्हा ती फार लहान होती. मला फक्त एकच पॉईंट ॲड करायचं आहे की जेव्हा आपण एखादी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो की मला एखादा छंद आहे जो मी पब्लिक एरियामध्ये मला तो छंद व्यक्त करायचा आहे, तर त्याची अकाउंटेबिलिटी मात्र कोणीच घेत नाही. आज एखाद्या कुत्र्याने चावलं आणि मी त्याला जर फीड करते आहे, मी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे फीडिंगची, तर मला ते अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे. मला त्या माणसाला एन्श्योर करायला पाहिजे की त्या माणसाला केअर गिविंग होईल. ते होत नाही आहे. हे जे पॉईंट्स जे बाहेर म्हणत आहेत लोक, ते ॲक्च्युली आतमध्ये गेट आहे त्याचं, आणि तिथूनच ते एंट्री पॉईंट दिलेले आहे. इतके प्रॉपरली बनवले होते. आधी पण AWIच्या लोकांनी बघितलेले होते. त्याच्यामध्ये सडनली काय झालं, कारण मला असं वाटतं की त्यांना असं एक हमी देण्यात आली की नाही आम्ही तुम्हाला आतच देऊ. पॉईंट आत देण्याचा पण काही इश्यू नाही आहे, पण आपल्याला जेव्हा इतके एक्झाम्पल्स दिसत आहेत, मी स्वतः म्हणजे कोविडपेक्षा जास्ती ड्रेडफुल असं वातावरण झालं आहे. कोविडच्या वेळेला आपल्याला वॉक करता येत नव्हतं फॉर व्हेरियस रिझन्स. त्याच्यानंतर कोणी निघालेलंच नाही आहे वॉक करायला. लोकांनी कॉम्प्लेक्स पण सोडलेले आहेत. मला पण असं वाटतं की इथे राहिलं म्हणजे ना मी वॉक करू शकणार आहे, ना माझे मुलं तिथे सेफ आहे, जसं सायकलिंगचं सांगितलं जसं. सो आय वॉन्ट की तुम्ही जर काही एखादी रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्या 5,000 लोकांना डावलून तुम्ही एक 4-5 लोक ही गोष्ट आपल्या विरंगुळ्यासाठी करता आहे इन द नेम ऑफ ॲनिमल लव्हिंग. नो वन हिअर इज अन ॲनिमल हेटर.
ठीक आहे, पण मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेईल, त्याची अकाउंटेबिलिटी कोण घेईल? सो फर्स्ट मला वाटतं की जे हे ऑथोराईज लोक आहेत पहिले त्यांनी हे बघायला पाहिजे नंबर्स किती आहे, त्या नंबरसाठी हे जस्टिफाईड आहे का हे मागणी जे काय केलेली आहे ती. आणि पहिले हे जे दिलेले पॉईंट्स आहेत, देर इज वन गेट 3 त्याच्या बियॉन्ड, हा आहे गेट 2 त्याच्या बियॉन्ड आणि गेट 1 ह्याच्या बियॉन्ड. या पॉईंटमध्ये इश्यूज काय आहे? जसं नेत्रा म्हणाल्या की 200-300 मीटर्स जर तुम्ही चालून आणि वॉट मेक्स यू थिंक की तुम्ही पार्किंगमध्ये देऊ शकता, कोणत्या ऑथॉरिटीने हे तुम्हाला अग्री केलेलं आहे? आणि मग हे पॉईंट्स शोधणं वगैरे. व्हॉट इज द नंबर ऑफ डॉग्स नाव, व्हॉट आर द नंबर ऑफ पॉईंट्स दॅट वी आर सर्चिंग फॉर, अँड सबसे इम्पॉर्टंट व्हॉट इज द अकाउंटेबिलिटी, हू आर दोज डॉग्स बिलॉंगिंग टू. एखाद्या व्यक्तीला ते चावला डॉग, त्याच्यानंतर मग आम्ही बघायचं, बाकी म्हणजे SCLनी बघायचं. मग SCLनीच बघायचं आहे तर मग SCLला फीडच करू द्या, त्यांना जे काय करायचं ते SCL करेल. मग तुम्ही फक्त ते तिथे जाऊन फीडिंग करून कोणतं पुण्य कमवत आहेत आय डोंट नो. आणि त्याच्यानंतर जेव्हा काही झालं तेव्हा दे आर कम्प्लिटली AWOL, दे आर नॉट अवेलेबल, दे डोंट इवन कम डाऊन टू सी. दिस इज नॉट रिस्पॉन्सिबल बिहेवियर, दिस इज नॉट ॲनिमल लव आय थिंक. ब्यूरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क.